धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यातील हंगरगा हे गाव आहे आणि त्या गावामध्ये एका शेतकऱ्यानं सफरचंदचा प्रयोग केला होता. मात्र त्या प्रयोगावर अक्षरशः पावसानं आणि वादळी वाऱ्यानं पाणी फिरवले. आपण पाहू शकतो आता त्या बागेत आहेत आपण सफरचंदच्या. ही या ठिकाणी हे सफरचंद जे आहेत ते अगदी कालच्या वादळी वाऱ्यानं खाली पडलेले आपल्याला दिसतंय आणि ह्याचं पूर्णपणे नुकसान झालंय. ही माल जी आहे ती पूर्णपणे डॅमेज झालेला आहे. या शेतकऱ्यानं ह्या 1 एकरच्या बागेमध्ये जवळजवळ 3 वर्षामध्ये 15 लाख रुपये खर्चून ही बाग जोपासली होती. मात्र कालच्या वादळी वाऱ्यानं शेतकऱ्याचं ह्या मोठं नुकसान झालेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी माल पडलेला आपल्याला दिसतोय हा माल आज आपल्याला इथं बॉक्स पण दिसतात खाली ठेवलेले की हा माल व्यापाऱ्यांना ह्या शेतकऱ्यांनी दिलेला होता. परंतु दुर्दैवाने काल ह्या बागेचं वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान झालंय. आता आपल्याबरोबर हे शेतकरी आहेत. दादा तुमचं नाव काय? सूरज हेमंतराव हांगरेकर. हां, हे कसं काय घडलं, काय झालं? काल पाऊस आणि वादळ खूप आले होतं. वाऱ्यामध्ये सगळ्या बागाचं नुकसान झाले. सगळं जेवढा पिकलेला माल होता, लाल माल, हा सगळा माल खाली पडलेला आहे. त्याच्यामुळं कमीत कमी 5 ते 7 लाखाचं नुकसान झालेलं आहे. आता हे नुकसान आम्ही भरून काढायचं कसं? सोयाबीनला भाव नसलेल्यामुळे आम्ही HDFC बँकेचं 15 लाख रुपयाचं लोन काढलेलं आहे. लोन काढलेलं असताना सुद्धा 4थ्या वर्षी सुद्धा आमच्या हातात 1 रुपया मिळाला नाही. आम्हाला अक्षरशः दावा घ्यायची वेळ आलेली आहे. म्हणजे कंडिशन एवढी आर्थिक परिस्थिती खराब असताना आम्ही सपोज बाग आणली. बाग आपल्याकडे येत नाही सगळ्याला माहीत आहे. तरी पण आपण आणली, एवढा मोठा खर्च केला. 15 ते 20 लाख रुपये आम्ही खर्च केलेला आहे. आता सध्या 5 लाखाचा माल पडलेला आहे खाली. एकही माल घेण्यासारखा नाही ना, काहीच नाही. वेस्टेज गेलेला माल आहे. आता आम्ही करायचं काय? हा माल ही जी पडलेला आहे हा व्यापाऱ्याला दिला होता का तुम्ही? व्यापाऱ्याला दिला होता हा माल. बरं. 150 रुपये किलोनं व्यापारी जागेवर नेतो मला. आता आम्ही बॉक्स आणलेले आहेत. तुम्ही बॉक्स पण बघू शकताच. बॉक्स आणलेले आहेत. माल भराचा होता उद्याच्याला आणि काल रात्री पावसानं सगळं माल वाऱ्यानं खाली पडून गेला. हे 3 वर्षामध्ये हे तुम्ही पीक जोपासलंय. किती खर्च झाला आणि कशा पद्धतीने ह्याला? एकतर वातावरण आपल्या इकडे पोषक नाही तरी तुम्ही धाडस करून आम्ही STPने झाडं कंटिन्यू भिजवत होतो आणि ड्रिपनं पाणी सोडून 3 दिवसाला मोकळं पाणी वाटणीने देत होतो. झाडाला वातावरण थंड लागते. आम्ही कायम वातावरण थंड ठेवले. दुसरे पीक घेतलं ना, पण आम्ही सफरचंदची बाग अगोदर जोपासली. आणि काय मेहनत कशा पद्धतीने केली ह्याची? म्हणजे काय केलं तुम्ही ह्याला? आता ह्याला आपण पूर्ण सेंद्रिय केलेला आहे. ह्याला आपण गाई म्हशी शेण, गोमूत्र, बेसन पीठ, ताक हे असं सगळं सेंद्रिय पद्धतीनं आपण ह्याची निराखणी केलेली आहे ह्याची. आणि आता मागणी काय आहे तुमची? आता काय करायला पाहिजे? आमची मागणी काय नाही की सरकारने आमची दखल घेऊन आम्हाला काय तर आर्थिक मदत करावी. आमचं लोन पण आहे, आम्ही लोन फेडू शकत नाही. तर आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. कारण की तुम्ही पण बघतायत की माल काहीच आलेला नाही आहे. आमची सरकारला विनंती आहे की आम्हाला आर्थिक नुकसान भरपाई काहीतरी मिळावी आणि तुमचा हातभार पण लावा आम्हाला पुढे वाटचालीसाठी. ही मागणी तुमची. एकंदरीतच हे शेतकरी जे आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला की किती नुकसान झालं, किती खर्च झाला, किती वर्षापासून ही बाग जोपासली आहे. आणि आता त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी नुकसान झालं आहे ह्याला शासनानं मला थोडीफार तरी मदत करणं गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर.